मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहर आणि खास करून ही शहरं आपली मुंबई, ठाणे आणि पुणे, इथे लोकांचे जे हाल झालेत हे आपल्या सर्वांना दिसलेले आहेत, आपण स्वतः अनुभवलेले आहेत. कालच्याच ह्या अर्ध्या एक तासाच्या पावसामध्ये, म्हणजे पाऊस अर्थात पुढचे 3-4 तास चालला, पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती. आणि मला वाटतं 2005 चा जो पाऊस होता, ढगफुटी होती, तेव्हा झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता. आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुंबलं होतं. मेट्रोच्या नवीन उद्घाटन झालेलं ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी तिथे पाणी गळायला लागलं होतं. रेल्वे ठप्प झाली होती. बीएमसीचं ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं, मग मुंबई पोलिसांचं हँडल असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या नागरिकांना मदत करायच्या, त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या, त्या काल कुठे होत्या काही कळल्याच नाहीत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही काही असं पहिले फोटो काढायला जातात ते दोन घटनाबाह्य सरकारमधले पालकमंत्री, एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात, ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये, कॉन्क्लेव्ह मध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी एक प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते ना, काही पाणी भराय क्या इस बार, देखा आपने? आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत. तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे, हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात. त्यांचे काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतांची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं. प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाहीये. आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्वाची गोष्ट. गेली 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबई सारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाहीयेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतंय, कशासाठी होतंय? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडहॉक चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाहीयेत. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहत आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल व्हीआयपी मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं.